आणि बुलेटिनला सुरुवात करूयात. पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे. कागलमधील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला असून कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफांना अटक होण्याची शक्यता आहे. ईडीच्या छापेमारीनंतर मुश्रीफ समर्थक आक्रमक झालेत. कागलमध्ये संतप्त कार्यकर्त्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. यावेळी वातावरण तापल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून सदानंद कदम यांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. फडणवीसांच्या स्वागतासाठी नगरमध्ये फ्लेक्स लावण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीनं केलेल्या कामांचं उद्घाटन केलं जाणार असल्याचा टोला लगावत आमदार रोहित पवारांनी बॅनरद्वारे आभार मानले. त्यांच्या या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. काही लोक म्हणतात आम्ही औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार, पण तुझा जन्म औरंगाबादमध्ये झालाय आणि तू संभाजीनगरमध्ये मरणार, असं टी राजा सिंग यांनी म्हटलंय. तसंच 2025ला भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल असंही ते म्हणाले. राज्यघटनेनुसार ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळेल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. तर राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ भूलभुलैया असल्याची टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर मवियाचे उमेदवार नाना काटे यांनी आभार मेळावा घेतला. यावेळी पैशांचा वापर करून मतदार वळवण्यात विरोधकांना यश आल्यानंच आपला पराभव झाला असा आरोप नाना काटेंनी केला. कृष्णा नदीतील माशांच्या मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या घरासमोर मृत मासे फेकून निषेध नोंदवला. कोकणात दुपारच्या सत्रात प्रचंड उष्णता आणि रात्री थंड वातावरण असल्यामुळे आंब्यांना धोका निर्माण झालाय. आंब्याचा मोहोर गळून पडतोय, त्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडले. अवकाळी पावसानं केळी उत्पादनाला फटका बसलेला आहे. तसंच मागणी वाढल्यानं निर्यात देखील वाढली असून केळीच्या दरामध्ये 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर वेलची केळीचे भाव 30 ते 40% वधारले. नागपूर, वाशिम, बुलढाणा आणि अमरावतीत संत्र्याच्या ग्रेडिंग, कोटिंग आणि पॅकिंगसाठी नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहे. महाऑरेंजच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. वणीमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी दूषित पाणी घेऊन तहसील कार्यालयावरती धडक दिली आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट कारंजा मंगळूरपेठ या बस स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी होतीये. वेळेवर बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतोय. परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून धुळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. धुळीच्या लोटांमुळे वाहन चालकांना देखील वाहन चालवताना अडचणी येत आहेत. तसंच स्थानिकांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झालाय. अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे. कौशिक यांच्या फार्म हाऊसवरती आक्षेपार्ह औषधं आढळून आलेली आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास केला जातोय. नाशिकच्या जेल रोड परिसरात गॅरेजच्या पायरीवरती बसलेल्या गॅरेज चालकाच्या वडिलांवरती तिघांनी हल्ला केला आणि पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चाळीसगाव संभाजीनगर मार्गावरती डंपरची दुचाकीला जोरदार धडक बसलेली आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून महिलेचा पती आणि 2 मुलं गंभीर जखमी झाले. जुन्नरमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. टोळीच्या 2 म्होरक्यांसह 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. या कारवाईत 10 लाख रुपयांच्या बाईक पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय. रत्नागिरीच्या केळशी उंबरशेतमध्ये वणवा लागला. या वणव्यात शेकडो एकरवरील आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक झाल्या. त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. भिवंडीच्या दापोड इथं केमिकलनं भरलेल्या एका ट्रकला भीषण आग लागली आणि या आगीमुळे केमिकल ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊ लागले. ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तब्बल 5 तासांनी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या स्टोअर रूमला आग लागली. या आगीत जुने साहित्य आणि मुदत संपलेली औषधं जळाल्याची माहिती मिळते.
सोलापुरातील रेडीमेड फॅक्टरीला भीषण आग लागलेली आहे। या 7 शिलाई मशीनसह अनेक वस्तू जळून खाक झाल्या। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं। धाराशिवच्या जुनोनी गावातील आरोग्य केंद्रात 1.5 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झालाय। लस दिल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय। मात्र याबाबत वैद्यकीय अहवाल समोर आला असून उलटी घशात अडकून बाळाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख यात करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील M2 भागातील उद्यान परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सासरच्या छळाला कंटाळून प्लंबरचं काम करणाऱ्या 23 वर्षीय सुनील जगधने या तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानुसार पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मयूर केझरकर असं या दोषीचं नाव आहे। मुलगी दुकानात खरेदीसाठी आली असताना तिचा विनयभंग त्यानं केला होता। सोलापूरच्या दारफळ गावातील 2 घरांमध्ये भर दिवसा चोरी झालेली आहे। चोरट्यांनी घरात घुसून 17 तोळे सोन्यासह रोकड देखील लंपास केले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली। भंडारा शहरात खरेदी करण्याच्या बहाण्यानं 3 चोरट्यांनी महिला दुकानदाराची 54,000ची बॅग लंपास केली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। भंडारा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पालघरमध्ये आजपासून 3 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार आहे। पारा 6 ते 7 अंशांनी वाढून थेट 38 अंशांवरती जाण्याची शक्यता आहे। यानंतर 14 आणि 15 मार्चला अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात होणार आहेत। तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेत। मुंबई महानगरपालिकेकडून पाळणाघर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी 7 कोटींचा खर्च येणार आहे। तर पाळणाघर उभारल्यास नोकरीनिमित्त महिलांना भेडसावणारा बालसंगोपनाचा प्रश्न आता सुटणार आहे। कल्याण डोंबिवली टिटवाळ्यामध्ये मंगळवारी 14 मार्चला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि या कामांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहील। राज्य सरकारकडून रेडी रेकनर रेट 10% वाढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि कर्जावरील व्याजाच्या वाढीनंतर घराच्या किमती वाढण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे। मुंबईत इन्फ्लुएन्झा विषाणूचा अद्याप प्रवेश झालेला नाहीये। मात्र मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे। नागपूर आरटीओमध्ये बदली प्रमोशनसाठी काही अधिकारी 10 लाखांची मागणी करत असल्याची माहिती न्यूज 18 लोकमत समोर आणली होती। न्यूज 18 लोकमतनं याबाबतची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे। व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे। एप्रिल महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी आधीच बँकांमध्ये कामं उरकून घेण्याचा सल्ला आता दिला जातोय। वाशिमच्या मंगळूरपेरमध्ये विहिरीत पडलेल्या नीलगाईला जीवदान देण्यात आलंय। पिंपरी सुर्वे शिवारामध्ये विहिरीत पडलेल्या नीलगाईच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूपपणे तिला बाहेर काढलं। भंडाऱ्यात वन्य प्राण्यांमुळे गेल्या 5 वर्षात 16 जणांचा मृत्यू झालाय तर 347 जण जखमी झालेले आहेत। या प्रकरणी वन विभागाकडून 4,17,00,000च्या भरपाईचं वितरण करण्यात आलंय। सोलापूरच्या अंतरोळी गावातील सरपंचाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मंजूर केलाय। कोमल करपेंविरोधातील ठराव 7 विरुद्ध 1 न मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली आहे। देशातील पहिलं खासगी क्रीडा विद्यापीठ अमरावतीमध्ये स्थापन करण्यात आलंय। अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा आता देण्यात आलाय। व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे। या मारहाणीत त्या युवकाचा मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये गुंडाची दहशत पसरलेली आहे। गुंडांनी दुकानात घुसून कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मारहाण केली आहे। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मथुरेत कारनं पेट घेतल्यानं खळबळ उडाली। आग लागल्याचं कळताच कारमधील 4ही प्रवासी तातडीनं बाहेर पडले। यामुळे त्यांचा जीव वाचलाय तर या आगीत कार जळून खाक झाली आहे।
उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमध्ये वाघिणीची दहशत पसरलेली आहे. वाघिणीच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर गेल्या 5 दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या वाघिणीचा वन विभागाकडून शोध घेतला जातोय. कस्टम विभागाकडून त्रिचीमध्ये 27 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय. तस्करी प्रकरणी सिंगापूरहून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. अर्जेंटिनाच्या सोरारियोमधील मूल चोरीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीला ताब्यात घेतलं. कॅलिफोर्नियात पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पेरूमध्ये याकू वादळानंतर पूर आलेला आहे आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. चक्रीवादळामुळे घरांचं देखील मोठं नुकसान झालंय. इंग्लंडमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. इथले रस्ते, घरं आणि वाहनांवरती बर्फ साचल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींचं पुढलं बुलेटिन पाहूयात. पहा फक्त News18 लोकमत.